हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. कंबाईन पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण 2018 ते 2023 या दरम्यान आयोगाने जे पूर्व परीक्षेत प्रश्न विचारलेले आहे ते एकंदरीतच त्या प्रश्नांचं जे काही विश्लेषण आहे ते एकंदरीत आपण या ठिकाणी करतो आहोत. सो आतापर्यंत राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन विषयातील जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण सविस्तर डिस्कस केलेले आहे. प्रत्येक जे काही प्रश्न आहेत ते आपण टू द पॉइंट आणि सविस्तर सखोल पद्धतीने आपण डिस्कस करतो आहोत. सो सध्या आपण भूगोल या विषयाअंतर्गत जे काही महत्त्वाचे प्रश्न पूर्व परीक्षेत विचारले गेलेले आहेत ते या ठिकाणी बघणार आहोत. सोबतच आयोग कशा पद्धतीने इंग्लिश ट्रान्सलेशन आणि मराठी ट्रान्सलेशन मध्ये भेद करून आपल्या मराठी विद्यार्थ्यांचं कशा पद्धतीने त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतो जर आपण व्यवस्थित इंग्लिश ट्रान्सलेशन वाचलं नाही ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो असे एक दोन प्रश्न आपल्याला या 2022च्या पूर्व परीक्षेत दिसलेले आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूया. या ठिकाणी आपण भूगोल या विषयाअंतर्गत 2022 मध्ये विचारलेला प्रश्न बघणार आहोत. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या बाबतीत जी काही लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आहे तर त्या अनुषंगाने प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. सो यावर सातत्याने प्रश्न विचारला जातो आहे. आपण 2018 ते 2021च्या दरम्यान आतापर्यंत भूगोल या विषयाचे जे काही विश्लेषण केलेलं आहे त्यामध्ये आपण वारंवार हे बघितलेलं आहे. सो या ठिकाणी प्रश्नात काय विचारलं गेलेलं आहे की महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती याचे कारण काय? ओके, जे काही निगेटिव्ह लोकसंख्या वाढीमध्ये जे काही निगेटिव्ह वाढ दिसून आली किंवा एकंदरीतच लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जी घट दिसून आलेली तर त्यासाठी कारणीभूत घटक कोणते होते असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत त्या काळातील कमी जन्मदर, दुसरा आहे साथीच्या रोगांमुळे मृत्यूदरातील वाढ, त्यानंतर आहे पुरांमुळे झालेले मृत्यू आणि चौथ्या पर्यायात दिलेला आहे की औद्योगिकरणाचा अभाव. ओके, आता या आधीच्या लेक्चरमध्ये 2021च्या लेक्चरमध्ये आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा बघितलेला होता. सो पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला माहित आहे की 1921च्या दरम्यान किंवा साधारणतः 1911 ते 1921 या दरम्यान जी काही लोकसंख्येचा जो काही वाढ आहे तो एकंदरीत नकारात्मक स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो. का नकारात्मक स्वरूपाचा दिसून येतो? तर या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये जे काही साथीचे रोग आहेत तर ते साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता, ज्यामध्ये कॉलरा असेल, फ्लू असेल, प्लेग असेल, मलेरिया आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये देखील त्याचा एकंदरीत जे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. त्यामुळे काय झालं तर जी लोकसंख्येचा जो काही वाढीचा जो आपण दर कन्सिडर करत असतो ज्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदराचं प्रमाण आपण विचारात घेत असतो तर जन्मदर वाढतच होता पण त्याही तुलनेत मृत्यूदराचे जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला ते दिसून येत होतं आणि त्याचा एकंदरीत कालावधी जो होता तो साधारणतः 1901 ते 1921 या दरम्यान आणि विशेषतः जर आपल्याला जो कालावधी आहे दशवार्षिक तर त्याचा विचार करायचा झाला तर 1911 ते 1921 मध्ये दिसून आलेलं होता. ओके, सो लोकसंख्या वाढ ऋणात्मक असण्याची कारणे काय होती तर साथीच्या रोगांमुळे जी काही मृत्यूदरामध्ये जी वाढ झालेली होती तर ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आणि 1921च्या नंतर मात्र लोकसंख्येमध्ये जी काही वाढ आहे ती व्हायला सुरुवात झाली कारण जे काही आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध होऊ लागल्या, मृत्यूदर आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आणि जन्मदर वाढतच राहिलेला होता आणि त्यामुळे देखील जे काही 1921च्या नंतरचा जो काही कालावधी आहे तो साधारणतः 1951 पर्यंत तो हळूवार ज्या लोकसंख्येचा विस्तार ज्याला आपण म्हणत असतो. ओके, सो लोकसंख्येचा विस्तार त्या ठिकाणी झालेला होता. सो म्हणूनच 1921ला महाविभाजनाचे वर्ष देखील म्हटलं जातं. ओके, सो हे इतर इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, तुम्ही नक्की रीड करा. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना डॅश डॅश मध्ये झाली. सो कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना झाली? त्याला आपण महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट बोर्ड अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये त्याला संबोधत असतो. सो एकंदरीतच या मंडळाची स्थापना आपल्याला 23 मार्च 1984 ला झाल्याचे दिसून येतो. ओके, सो 23 मार्च 1984 ला पुणे या ठिकाणी या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची स्थापना झालेली आहे. आता आपल्या या पर्यायामध्ये कुठल्याच पर्यायामध्ये 1984 दिलेलं नाही, त्यामुळे आयोगाला जे काही प्रश्न आहे ते एकंदरीत कॅन्सल करावा लागलेला आहे. सो लक्षात ठेवा 23 मार्च 1984 रोजी या महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाची स्थापना झाली. ओके, सो तुम्ही या आधीच्या लेक्चरमध्ये देखील आपण प्रश्न का कॅन्सल केलेले आहेत ते सविस्तर कारण देखील जाणून घेत आहोत आणि त्या अनुषंगाने जे काही इतर इन्फॉर्मेशन आहे ते देखील आपण जाणून घेतो. ओके,
सो महाराष्ट्र कृषी उत्पन्न व पणन विकास जी काही नियमन प्रक्रिया अधिनियम आहे ते 1963 नुसार कलम 39 अर्थात सेक्शन 39A नुसार या महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाची स्थापना झालेली होती. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. 1984 मध्ये 23 मार्च 1984 ला या संस्थेची स्थापना झाली. आता कार्य काय आहे तर या मंडळातर्फे शेतकऱ्यांना विकास कार्यक्रमांसाठी कर्जाच्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत उपलब्ध करून देणे या महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाचे प्रमुख कार्य किंवा प्रमुख जे काही उद्देश आहे ते आपण म्हणू शकतो. ज्यामध्ये शेतकरी वसतिगृहे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, कंपाऊंड वॉल शेतीसाठी, गेट असेल, अंतर्गत रस्ते, शेती क्षेत्रासाठी जाण्याची जी काही वहिवाट आहे किंवा वाट आहे त्यासाठी रस्ते तयार करण्याच्या बाबतीत विद्युतीकरण असेल. त्यानंतर आहे लिलाव हॉल, प्लॅटफॉर्म, वेगवेगळे गोदामे तयार करणे, संगणक आणि वजनी काटा, शेतकऱ्यांच्या मालाचे जे काही वजन करण्यासाठी. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. सो 1984 हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, भारतात डॅश डॅश याला सुवर्णतंतू म्हणतात. ओके, सो कोणत्या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात असा एकंदरीत प्रश्न आहे. ताग, ज्याला ज्यूट म्हटलं गेलेलं आहे, लोकर, ओके, वूल, कापूस म्हणजे कॉटन आणि रेशीम म्हणजे सिल्क. सो भारतामध्ये या आधीच्या पूर्वपरीक्षेत देखील अशा पद्धतीच्या ऑनलाईन स्वरूपामध्ये पिकांच्या बाबतीत आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे शेती घटकावर आधारित जे प्रश्न विचारण्याचा जो कल आहे तो आपल्याला या पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणावरून आपल्याला दिसतो आहे. सो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ताग हे जे काही घटक आहेत ज्याला ज्यूट आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो तर त्याला गोल्डन फायबर किंवा सुवर्ण तंतू म्हणून ओळखले जाते. का तर हे एक नैसर्गिक फायबर आहे आणि त्यांचा चमकदार तपकिरी रंगामुळे, ओके, सो या ठिकाणी बघू शकता हे जे काही ताग आहे, सो या चमकदार तपकिरी रंगामुळे त्याला गोल्डन फायबर किंवा सुवर्ण तंतू म्हटलं गेलेलं आहे. आता बायोडिग्रेडेबल किंवा 100% जी काही बायोडिग्रेडेबल असून पर्यावरणामध्ये याचे कुठल्याही पद्धतीने हानी होऊ शकत नाही आणि सूक्ष्म जंतूद्वारे ते पूर्णपणे विघटन होऊ शकतं. आर्थिक महत्व काय आहे तर एक आर्थिक वनस्पती आहे आणि एक नगदी पीक म्हणून याचा देखील वेगवेगळ्या कलाकुसरीच्या कामामध्ये याचा वापर केला जातो. आता पश्चिम बंगाल हे जे काही राज्य आहे ते ताग उत्पादनामध्ये अग्रेसर किंवा प्रथम स्थानी असलेले राज्य आहे, हे देखील लक्षात ठेवा. कारण या आधीच्या पूर्वपरीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे की एखाद्या पिकाच्या बाबतीत कुठल्या पिकामध्ये कोणतं राज्य प्रथम स्थानी, अशा पद्धतीने प्रश्न आधी आपण बघितलेला आहे. ओके, सो हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो ताग उत्पादनामध्ये पश्चिम बंगालचा क्रमांक पहिल्या स्थानी लागतो किंवा प्रथम क्रमांकावर आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे कापूस. कापूस दिलेला आहे, त्या कापसासंदर्भात देखील आपल्याला थोडक्यात माहिती असणे गरजेचं आहे. गुजरात हे राज्य भारतातील सर्वात मोठे कापूस उत्पादक राज्य आहे. ओके, सो लक्षात ठेवा गुजरात हे जे काही राज्य आहे ते कापसाच्या उत्पादनामध्ये सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे. एकूण उत्पादनाच्या देशामध्ये जितकं उत्पादन कापसाचं होतं तर त्या एकूण उत्पादनाच्या 30% उत्पादन या एकट्या गुजरातमध्ये होतं. त्यानंतर आपला महाराष्ट्राचा लागतो 25% उत्पादन होतं. त्यानंतर आहे तेलंगणा 15% उत्पादन आणि आंध्र प्रदेश. सो अशा पद्धतीने आंध्र प्रदेशमध्ये 10%. सो हे 2 राज्य लक्षात ठेवा. गुजरात प्रथम स्थानी आणि महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे कापूस उत्पादनाच्या बाबतीत. त्यानंतर आहे रेशीम उत्पादन. ओके, ज्याला आपण सिल्क म्हणत असतो. सो रेशीमच्या बाबतीत लक्षात ठेवा कर्नाटक हे राज्य भारतामध्ये रेशीम उत्पादनामध्ये सर्वात अधिक उत्पादन करणारे राज्य आहे. सो एकूण रेशीम उत्पादनाच्या बाबतीत देशामध्ये जर एकूण उत्पादन विचारात घेतलं तर 70% पेक्षा जास्त जे काही रेशीम उत्पादन आहे ते एकट्या या कर्नाटकमध्ये होत आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. सो अशा पद्धतीने इतर इन्फॉर्मेशन देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. सो पर्याय क्रमांक आहे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. ओके, कोणत्या पिकाला सुवर्णतंतू म्हटलं जातं तर ताग किंवा ज्यूट. त्यानंतरचा प्रश्न आहे आणि यावर सातत्याने वारंवार प्रश्न विचारलेला आहे. सो यावर काही एक्सप्लेन करण्यासारखं हवी नाही. सो आपण क्विक मध्ये बघणार आहोत. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत किंवा डोंगर आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. सो उत्तर आणि दक्षिण अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण मॅप ड्रॉ केला तर उत्तर आणि दक्षिण दरम्यान कुठला पर्वतरांग आहे किंवा कुठले डोंगर आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सातपुडा, शंभू महादेव, सातमाळा, सह्याद्री. ओके, सो अतिशय सोपा प्रश्न आपण म्हणू शकतो. सो या ठिकाणी बघू शकता या मॅपमध्ये आपण हे जे काही लोकेशन आहे ते थोडक्यात बघू शकतो. सो अशा पद्धतीने जे काही सह्याद्री पर्वताची जी काही विस्तार आहे, ओके, सो सह्याद्री पर्वतांचा विस्तार अशा पद्धतीने उत्तर ते दक्षिण झालेला आहे आणि तेच या ठिकाणी आपल्याला सह्याद्री पर्वताच्या बाबतीत विचारलेलं होतं. सातमाळा अजिंठा हे लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर आहे सातमाळा अजिंठा, नंतर हरिश्चंद्र बालाघाट, ओके, आणि शंभू महादेव डोंगररांग. सो यांच्या बाबतीत जे काही इतर बेसिक फॅक्ट आहेत, सो कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान किंवा त्या पर्वतरांगांमुळे किंवा डोंगर रांगांमुळे कोणत्या दोन नद्या विभक्त झालेल्या आहेत ते देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 सह्याद्री पर्वत. ओके, आता या ठिकाणी उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत एकंदरीत जे काही पश्चिम घाट आहे, पश्चिम घाटाचा विस्तार आपल्याला दिसून येतो आहे. ओके, आणि उत्तरेस पालघर जिल्ह्यात जे काही आहे, महाराष्ट्राच्या बाबतीत विचारात घेतलं तर सिंधुदुर्ग ते उत्तरेकडे पालघर जिल्ह्यापर्यंत याचा जे काही विस्तार आहे ते आपल्याला दिसून येतो. सह्याद्रीची उत्तर दक्षिण लांबी ही 1600 किलोमीटरची आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीत लक्षात घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये याची जी काही लांबी आहे 6 ते 50च्या दरम्यान. ओके, राऊंड फिगर 6 ते 50च्या आसपास या सह्याद्री पर्वताची जी लांबी आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतो. समुद्र सपाटीपासून या पश्चिम घाटाची किंवा सह्याद्री पर्वताची जी उंची आहे ती 915 ते 1200 मीटर इतक्या आहे आणि सरासरी जर आपण उंची किंवा अंतर विचारात घेतलं तर 30 ते 60 किलोमीटर अंतरापर्यंत याचे जे काही विस्तार आहे ते झालेला आहे. ओके, सो सह्याद्री पर्वत रांगेची जी रुंदी आहे ती उत्तरेस जास्त असून दक्षिणेकडे कमी कमी होत जातो, हे देखील लक्षात ठेवा. स्टेटमेंट स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. उत्तरेकडे जास्त आहे मात्र दक्षिणेकडे ते कमी कमी होताना आपल्याला दिसून येतो. हे झाले सह्याद्री पर्वताच्या बाबतीत. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे उत्तर ते दक्षिण असणारा विस्तार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे सह्याद्री पर्वत. ओके, सातपुडा, अजिंठा, शंभू महादेव हे तुम्ही मॅपमध्ये बघू शकता. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे स्टेटमेंट बेस आणि नथिंग टू एक्सप्लेनेशन. एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही याच्यामध्ये, अतिशय लॉजिक किंवा एकदम आपल्या अंडरस्टँडिंगचा भाग म्हणून अशा पद्धतीचा प्रश्न देखील आपल्याला आयोग विचारतो आहे. पुढील योग्य की अयोग्य. ओके, सो जे काही विधान दिलेले ते त्यापैकी योग्य की अयोग्य आहे ते सांगायचं आहे. शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. ब आहे शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिश्श्यावरील जे जमिनीचे प्रमाण आहे त्याचे जे प्रमाण आहे लागवडीचे प्रमाण वाढले असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, आता या दोन विधानांपैकी कुठलं विधान योग्य आहे किंवा अयोग्य आहे. सो लक्षात घ्या, अविधानामध्ये दिलेलं आहे की शेती व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती ज्याला आपण कमर्शियल ऍग्रिकल्चर म्हणत असतो, तो जर व्यापारी किंवा ऍग्रिकल्चर कमर्शियलायझेशन होईल तर त्या ठिकाणी जे काही कॅपिटलिस्ट जी विचारसरणी आहे तर त्या शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करतील आणि काय होईल तर त्या भांडवलदार शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळेल. आता या अविधानामध्ये दिलेलं होतं की उत्तेजन मिळाले नाही, तो या ठिकाणी चुकीचा आहे कारण शेतीच्या व्यापारीकरणामुळे भांडवलदारी शेती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आणि त्याला उत्तेजन मिळालेलं आहे. त्यानंतर ब दिलेला आहे शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिश्श्यामधील जमिनी लागवडीचे प्रमाण वाढले. आता शेतीच्या व्यापारीकरणामुळे काय झालेलं आहे तर जे मोठ्या जे शेती होत्या, ओके, आकाराने मोठ्या असणाऱ्या शेतींचा जे काही प्रकार आहे ते हळूहळू त्याच्यामध्ये विभाजन झाल्याचे दिसून येतो. ओके, सो संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये जे विभक्त झालेले कुटुंब पद्धती आहेत तर शेतीचं जे काही एकंदरीत वाटा आहे ते कमी होऊ लागलेलं आहे आणि परिणाम स्वरूप काय झालं तर लागवडीच्या प्रमाणामध्ये देखील त्याचे जे काही लागवडीचे प्रमाण होते ते देखील घटलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी ब विधानात दिलेलं होतं की शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिश्श्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले आहे. तो वाटे हिश्श्यावरील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले का तर ते कमी झालेलं आहे कारण शेतीचा जो आकार आहे तो कमी झाल्यामुळे शेतीच्या जे काही वाटा हिश्श्यामधील जो प्रमाण आहे लागवडीच्या ते देखील प्रमाण कमी झालेलं आहे. ओके, तो या ठिकाणी दोन्ही विधान अयोग्य आहे किंवा बरोबर नाही किंवा योग्य विधाने नाहीत असं आपण म्हणू शकतो. तो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि दरवर्षी यावर किमान एकतरी प्रश्न असतो. तो लोह खनिज बाय हार्ट करून जाणे अपेक्षित असतं. अविधान आहे वर्धा, ब आहे नाशिक, त्यानंतर अर्थात दुसरा पर्याय आहे नाशिक, त्यानंतर तिसरा आहे बुलढाणा आणि चौथा पर्याय दिलेला आहे सिंधुदुर्ग. सो दिलेल्या पर्यायापैकी महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात. लोह खनिजाच्या बाबतीत किंवा एखाद्या एकंदरीत खनिज संपत्तीच्या बाबतीत विचारात घ्यायचं झालं तर एकतर पूर्व विदर्भ किंवा विदर्भामध्ये खनिजाचे जे काही साठे आहेत ते उत्पादन होताना दिसून येतो किंवा कोकणामध्ये खनिज संपत्तीच्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हे दोन जे प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये खनिज संपत्तीचा जो वितरण आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. त्या ठिकाणी पूर्व विदर्भातील
असे जिल्हे ज्याच्यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये लोह खनिजाचे साठे दिसून येतात. त्याचप्रमाणे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये देखील, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये या लोह खनिजाचे साठे आपल्याला दिसून येतात. तो पर्यायामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग दिलेला आहे आणि सिंधुदुर्ग हेच या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, तो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता लोह खनिजाच्या बाबतीत या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यामध्ये इमारत बांधणी असेल, फर्निचरची साधने असतील, वाहतुकीची साधने, इलेक्ट्रिकमध्ये त्याचा वापर असेल, तो इत्यादी कामासाठी या लोह खनिजाचा वापर केला जातो आहे. खनिज उद्योगाचा कणा म्हणून या लोह खनिजाकडे बघितला जातो. ओके, निसर्गात अशुद्ध स्वरूपात लोह धातूच्या स्वरूपामध्ये आपल्याला निसर्गामध्ये सापडतो आहे. आता लोह खनिजाच्या प्रकारानुसार त्याचे मुख्य 4 प्रकार पडतात, ज्यामध्ये मॅग्नेटाइट जे सर्वात उच्च कोटीचे लोह खनिज मानले जाते. ओके, तो मॅग्नेटाइट. त्यानंतर आहे हेमेटाइट, 60 ते 70% लोह धातूचे प्रमाण यामध्ये असते. त्यानंतर आहे लिमोनाइट, 50 ते 60% जे काही लोह धातू आहे तर यामध्ये असतो. त्यानंतर सिडेराइट. ओके, तो मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट असे 4 प्रकार आपल्याला या लोह खनिजाच्या बाबतीत मुख्यतः आपल्याला दिसून येतो. आता महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये या लोह खनिजाचे साठे आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील या लोह खनिजाचे साठे आपल्याला सापडतो आहे. ओके, तो चंद्रपूरमध्ये बल्लारपूर असेल, भूस असेल या किंवा चंद्रपूरचा जो काही परिसर आहे त्यामध्ये लोह खनिजाचे साठे सापडतो आहे. त्यानंतर गडचिरोलीमध्ये देवळगाव, भामरागड, तुळजागड, पडवी इत्यादी जे काही गाव आहेत तर त्या ठिकाणी लोह खनिजाचे साठे आपल्याला दिसून येतात. गोंदियामध्ये गोरेगाव तालुक्यातील जे काही खुर्चीपार व आंबे तलाव हे जे काही ठिकाण आहेत तर त्या ठिकाणी देखील लोह खनिज सापडतो आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये भिवापूर परिसरात लोह खनिजाचे साठे सापडतात. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोह खनिजाचे सापडे आढळतात. ओके, तो लोह खनिजाचे साठे आढळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे सिंधुदुर्ग. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या दिलेल्या आहेत आणि त्यापैकी खालीलपैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे. ओके, कीवर्ड लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपल्याला नेमकं काय विचारलेलं आहे, आपल्याला सामाजिक स्वरूपाची जी काही समस्या आहे शेती क्षेत्र संदर्भात ती विचारलेली आहे आणि पर्याय दिलेला आहे हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, दुसरा पर्याय आहे मर्यादित कृषी संशोधन, तिसरा पर्याय आहे आर्थिक भांडवलाचा अभाव आणि चौथा पर्याय दिलेला आहे शेत जमिनीचे विभाजन. सो या ठिकाणी अतिशय बेसिक आणि एकंदरीत आपल्या नॉलेज किंवा अंडरस्टँडिंगचा भाग म्हणून त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला शेती संदर्भात जे काही समस्या आहेत तर ते आपल्या दैनंदिन जीवनात आपण बघत असतो. ओके, सो त्यातल्या त्यात सामाजिक स्वरूपाची समस्या काय आहे तर या ठिकाणी पर्याय अ दिलेला आहे, ज्यामध्ये हवामानाची प्रतिकूल परिस्थिती ही कोणत्या स्वरूपाची समस्या आहे ती भौगोलिक स्वरूपाची समस्या आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. त्यानंतर आहे मर्यादित कृषी संशोधन जे आहे तर ते एकंदरीतच वैज्ञानिक किंवा रिसर्च संदर्भाने समस्या आपल्याला दिसून येतो. ओके, किंवा तंत्रज्ञानात्मक स्वरूपाची समस्या आहे, त्यामुळे दुसरा पर्याय देखील येणार नाही. नंतर तिसरा पर्याय दिलेला आहे आर्थिक भांडवलाचा अभाव. आता आर्थिक भांडवलाचा अभाव असणे ही शेती क्षेत्र संदर्भात कुठली समस्या आहे तर ती आर्थिक स्वरूपाची समस्या आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरा देखील या ठिकाणी येणार नाही. आता या ठिकाणी दिलेलं आहे की शेत जमिनीचे विभाजन. आता शेत जमिनीचे विभाजन या आधीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे की जे संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे जे त्यानंतर सुरुवातीला संयुक्त कुटुंब पद्धती होती त्यामुळे शेतीचा जो आकार होता तो मोठा होता, मात्र विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचा जो आकार आहे तो कमी कमी होत गेलेला आहे आणि परिणामस्वरूप शेत जमिनीचे विभाजन झालेलं आहे. ही कोणती समस्या आहे तर एक सामाजिक समस्या आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो आणि तेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, इतर जे काही कृषी क्षेत्रातील समस्या दिलेल्या आहेत ते तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. पाणी टंचाई आहे, शेतीसाठी जी जमिनीची कमतरता आहे, ओके, प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव असेल, शेतीसाठी जो काही कर्ज उपलब्ध करून देणं प्रमाण जे आहे ते अत्यल्प प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, तो सिंचन सुविधाचा अभाव इत्यादी जे काही समस्या आपल्याला कृषी क्षेत्राच्या बाबतीत दिसून येतात. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे? 9%, 8.4%, 7.3% आणि 9.34%. ओके, आता हे जे काही प्रश्न आहेत ते असे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, कारण एक्झॅक्ट आकडेवारी आपल्याला माहिती नसतं. तो प्रत्येक पर्यायामध्ये 1, 2, 3 आणि या 3 पर्यायामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर सिंगल डिजिट दिल्याच्या नंतर फक्त एक पॉईंटमध्ये एक डिजिट दिलेला आहे म्हणजे काय तर 9.0 दिलेलं आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्ये 8.40,
पर्याय क्रमांक 3 मध्ये 7.3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये एकमेव पर्यायामध्ये असं दिलेलं आहे की 9.34 दिलेला आहे. ओके, 9.3 देखील दिला जाऊ शकत होता. मात्र जी काही एक्झॅक्ट आकडेवारी कुठल्या तरी रिपोर्ट मधून जेव्हा आयोग प्रश्न फ्रेम करत असतो, सो ते कॉपी पेस्ट करताना ते जे काही एक्झॅक्ट आकडेवारी आहे ते आपल्या प्रश्नामध्ये टाकत असतात आणि तेच या प्रश्नाचं किंवा अशा स्वरूपाचे जे प्रश्न असतात तर ते प्रश्न ते जे काही पर्याय आहे ते असण्याचे जे चान्सेस असतात ते जास्त असतात. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 9.34% हे या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार. ओके, आता हा प्रश्न का विचारलेला आहे तर एकंदरीतच कोविड आधी जी काही भारतातील देशांतर्गत उत्पन्नामध्ये पर्यटनाचा वाटा किती होता, कारण जे काही कोविडच्या दरम्यान पर्यटन क्षेत्र हे पूर्णपणे बंद झालेलं होतं आणि त्यामुळे काय झालं तर एकंदरीतच देशाच्या आर्थिक दृष्टिकोनातून ते पर्यटनाच्या बाबतीमध्ये ते निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या अर्थव्यवस्थेवर टाकत होता आणि त्याचा जो काही एकंदरीत परिणाम आहे ते आपल्याला 2020-21 22च्या दरम्यान आपण अनुभवलेलं होतं. ओके, आणि 2022च्या पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारलेला होता, कारण सडनली एकंदरीतच जी काही पर्यटन क्षेत्र कोविड नंतर जी खुली झालेली होती तर त्यामध्ये एकंदरीत तेजी मोठ्या प्रमाणावर झालेली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनाचे जे काही क्षेत्र आहे ते खुले झाल्या कारणाने त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट किंवा एकंदरीतच बूस्ट आपल्या इकॉनॉमीला मिळालेला होता आणि त्यावरून हे आयोगाने प्रश्न फ्रेम केलेला असावा. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता 2019 मध्ये भारताच्या जीडीपी मध्ये ट्रॅव्हल अँड टुरिझम चा जो काही वाटा होता, जे आकडेवारी प्रसिद्ध करणारी एक ट्रॅव्हल अँड टुरिझम नावाची जी काही आकडेवारी प्रसिद्ध केल्या जातो. ओके, टुरिझमच्या बाबतीत त्यामध्ये 9.34% आपल्याला दिसून येतात. 2019 मध्ये भारतातील एकूण रोजगारामध्ये पर्यटनाचा वाटा 8% होता. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम काउन्सिलनुसार ही जी काही संस्था आहे वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम काउन्सिल या संस्थेनुसार हे जे काही ट्रॅव्हल अँड टुरिझम अहवाल आहे किंवा रिपोर्ट आहे ते दरवर्षी प्रकाशित होत असतो. ओके, सो 2021च्या बाबतीत जीडीपी मध्ये जर आपल्या भारताच्या बाबतीत बघायचं झालं तर जीडीपी मध्ये ट्रॅव्हल अँड टुरिझम एकूण योगदानाच्या बाबतीत भारत हा 6व्या क्रमांकावर आहे. ओके, सो लक्षात ठेवा आणि यानुसार 5.8% योगदान आपल्या जीडीपी मध्ये या पर्यटन घटकाने किंवा पर्यटन क्षेत्राने दिलेलं आहे. सो 2021ची आकडेवारी आहे, तो लक्षात ठेवा. आता लेटेस्ट आकडेवारी अद्याप तरी मला प्रसिद्ध झालेली दिसून आली, त्यामुळे 21ची आकडेवारी या ठिकाणी घेतलेली आहे. ओके, आणि यानुसार एकंदरीत ओव्हरऑल जर रँकिंग बघितलं तर या इंडेक्सनुसार भारत हे 54व्या स्थानावर आहे. ओके, सो 54th रँक मध्ये भारत सध्या आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचे बंदर आहे. ओके, कुठला आहे? पर्याय दिलेला आहे चेन्नई, हल्दिया, कांडला, कोलकाता. आता पर्यायामध्ये चेन्नई, हल्दिया, कोलकाता. आता या शहरांविषयी तुम्हाला माहिती असेल तर आपण सहजरित्या जे काही प्रश्न आहे ते सॉल्व्ह करू शकतो. चेन्नई कुठे आहे तर एकंदरीत तामिळनाडूमध्ये जी पूर्व किनाऱ्यावर आहे. सो पश्चिम किनाऱ्याचं विचारलेलं आहे त्यामुळे चेन्नई येणार नाही. नंतर हल्दिया कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये. ओके, सो हल्दिया जी काही ठिकाण आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे. सो दुसरा देखील या ठिकाणी योग्य असणार नाही, कारण पश्चिम बंगाल हे पूर्व किनारपट्टीवर आहे. ओके, किंवा हल्दिया जे काही पोर्ट आहे ते पूर्व किनारपट्टीवर आहे. त्यानंतर कोलकाता देखील येणार नाही, कारण ते देखील पश्चिम बंगालमध्ये दिसून येतं. सो केवळ एकमेव पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 कांडला, आणि कांडला हे जे काही बंदर आहे एकंदरीतच गुजरात या राज्यामध्ये दिसून येतो आणि गुजरात या राज्यामध्ये कांडला बंदर स्थित आहे आणि ते पश्चिम किनारपट्टीवर असलेले एक महत्वाचे बंदर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. अलीकडे लेटेस्ट मध्ये जी काही 31 ऑगस्टला 2024 मध्ये 30 ऑगस्ट 2024 मध्ये पालघरमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते बांधवण बंदराची जी काही श्रीगणेशा किंवा बांधवण बंदराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे, तर ते आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत तिसरे महत्वाचे बंदर असणार आहे. ओके, सो जेएनपीटी, मुंबई आणि या वाधवान बंदर असे 3 महत्वाचे बंदर आहेत. सो लक्षात ठेवा देशामध्ये 13 प्रमुख बंदर आहेत आणि हे जे काही वाधवान बंदर आहे, ओके, सो हे 14वे बंदर असणार आहे. सो अलीकडे हे लेटेस्ट मध्ये आहे त्यामुळे करंटच्या दृष्टिकोनातून देखील ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो 13 मोठी बंदरे आणि 176 बिगर मोठी म्हणजे छोटी जे काही लहान स्वरूपाची बंदरे आपल्या भारतामध्ये स्थित आहेत. ओके, आता जे काही मेजर बंदर आहेत किंवा मेजर जे पोर्ट आहेत तर त्यापासून एकूण समुद्र वाहतुकीचे जे काही व्यापार आहे, ट्रेडिंग आहे, ते 3/4 व्यापार या 13 मोठ्या बंदरातून आपल्याला किंवा प्रमुख बंदरातून होताना दिसून येत आहे. ओके,
सो पश्चिम किनारपट्टीवर जे महत्वाचे बंदर आहे त्यामध्ये मुंबई महाराष्ट्रात आहे, कांडला, त्यानंतर मंगलोर कर्नाटकमध्ये, JNPT परत आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, मुर्मगाव गोवामध्ये, कोचीन हे बंदर आपल्याला या केरळमध्ये दिसून येतो. ओके, सो मॅपमध्ये देखील आपण बघू शकता मुंद्रा, कांडला, जामनगर इत्यादी जे काही बंदर आहेत ते आपल्या गुजरातमध्ये दिसून येतो. त्यानंतर मुंबई, JNPT आणि अलीकडे वाधवान हे बंदर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. नंतर गोवामध्ये मुर्मुगाव, मँगलोरमध्ये आर्टिफिशियल बंदर आहे. ओके, सो लक्षात ठेवा कर्नाटकमध्ये जे काही मँगलोर हे बंदर आहे ते आर्टिफिशियल आहे. त्यानंतर आहे कोचीन केरळमध्ये. त्यानंतर पूर्व किनारपट्टीवरील बंदरे कुठे आहेत तर कोणते आहेत तर तुतीकोरीन तामिळनाडू, चेन्नई, नंतर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश, पॅराडीप ओडिसा. ओके, नंतर कोलकाता, हल्दिया हे पश्चिम बंगालमध्ये असणारे बंदर आहेत. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे कांडला हे बंदर पश्चिम किनारपट्टीवर स्थित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या हवामानासंदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त डॅश डॅश या प्रदेशात असतो. ओके, सो किनारपट्टीचा प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा की पूर्व विदर्भ. सो उन्हाळ्यामध्ये अर्थात साधारणतः एप्रिल मेच्या दरम्यान महाराष्ट्रातील कुठल्या भागामध्ये सरासरी तापमानपेक्षा जे काही टेम्परेचर आहे ते जास्त असतो असा एकंदरीत प्रश्न आहे. सो एकंदरीतच या ठिकाणी पूर्व विदर्भ या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पूर्व विदर्भ, कारण पूर्व विदर्भामध्ये आपल्याला दिसून येतं की 21 मार्च नंतर जी काही सूर्याची किरणे आहेत, सो एकंदरीत भौगोलिक जी काही संकल्पना आहे त्या दृष्टिकोनातून 21 मार्च नंतर सूर्याची जी काही किरणे आहेत ते उत्तर गोलार्धामध्ये लंबरूप पडण्यास सुरुवात होते. ओके, आणि त्यामुळे काय होते तर या महिन्यापासून चैत्र उन्हाळ्याची अर्थात उन्हाळ्याची सुरुवात होत आहे. साधारणतः मे महिन्यामध्ये सर्वाधिक तापमान आपल्याला पूर्व विदर्भामध्ये नोंदवले जाते, ज्यात चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ इत्यादी जिल्हे येतात. सो या जिल्ह्यांमध्ये जे तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त या महिन्यामध्ये किंवा मे जून या महिन्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, सो इतर जे काही इन्फॉर्मेशन आहे तापमान किंवा हवामानाच्या बाबतीत ते दिलेले आहे तुम्ही नंतर वाचून घ्या. ओके, तो पर्याय क्रमांक 4 पूर्व विदर्भ या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भिलाई लोह पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते. ओके, सो भिलाई जे काही लोह पोलाद उद्योग आहे ते कुठल्या राज्यामध्ये स्थित आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश. तो कुठल्या राज्यामध्ये भिलाई लोह पोलाद उद्योग स्थित आहे. सो भारतातील जे काही प्रमुख लोह पोलाद उद्योग आहेत तर त्यामध्ये झारखंडमधील जमशेदपूर हे लोह पोलाद उद्योग आहे, ओडिशा राज्यामध्ये राऊरकेला, नंतर छत्तीसगडमध्ये भिलाई हे लोह पोलाद उद्योग आहे, पश्चिम बंगाल दुर्गापूर लोह पोलाद उद्योग, त्यानंतर आहे कर्नाटकमध्ये विजयनगर या ठिकाणी JSWचा लोह पोलाद उद्योग आहे, महाराष्ट्रामध्ये कल्याण इस्पित इंडस्ट्रीच्या कल्याण या ठिकाणी लोह पोलाद उद्योग, नागपूरमध्ये आहे मिनी स्टील प्लांट्स म्हणून नागपूरमध्ये हे पोलाद उद्योग आहे. ओके, आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी स्टीलचा कारखाना आहे. ओके, गुजरातमधील सलेम या ठिकाणी स्टील प्लांट आहे आणि तामिळनाडूमध्ये माफ करा तामिळनाडू या ठिकाणी तामिळनाडूतील सलेम या ठिकाणी स्टील प्लांट आहे आणि गुजरातमधील हाजिरा या ठिकाणी स्टीलचा प्लांट किंवा एकंदरीत लोह पोलाद उद्योग कारखाना आपल्याला दिसून येतो. आपल्याला भिलाईच्या बाबतीत विचारलेले होते. भिलाई या ठिकाणी सेल ओके स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीचा जो काही कारखाना आहे पोलाद कारखाना त्या ठिकाणी स्थित आहे. ओके, आणि आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे की कुठल्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान या भिलाई लोह पोलाद उद्योग स्थापन करण्यात आलेले होते. ओके, कुठल्या पंचवार्षिक दरम्यान झालेले होते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करणार. पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये भिलाई लोह पोलाद उद्योग स्थित असल्याचे दिसून येतो. ओके, मॅपमध्ये देखील हे तुम्ही बघू शकता भिलाई छत्तीसगड, नंतर जमशेदपूर झारखंड, बोकारो लोह पोलाद उद्योग झारखंडमध्ये स्थित आहे, दुर्गापूर पश्चिम बंगाल, राऊरकेला ओडिशा, नंतर विजयनगर भद्रावती कर्नाटकमध्ये, वायझाग हे आंध्र प्रदेश आणि सलेम तामिळनाडूमध्ये इत्यादी प्रकारचे जे स्टील प्लांट किंवा लोह पोलाद उद्योग स्थित असल्याचे दिसून येतो. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले. तो महाराष्ट्रामध्ये जे काही ब्लू रिव्होल्युशन पॉलिसी आहे ज्याला नील क्रांती धोरण म्हणत असतो ते कधी जाहीर केले. सो 2017, 2018, तिसरा पर्याय 2019 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 2020. कोणत्या वर्षी महाराष्ट्राने ब्लू रिव्होल्युशन पॉलिसी जाहीर केलेला आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. सो नील क्रांती मिशन या अंतर्गत किंवा नील क्रांती मिशन म्हणून ओळखली जाणारी जी काही ब्लू रिव्होल्युशन मिशन आहे त्याची घोषणा महाराष्ट्राने 2017 मध्ये केलेली आहे आणि या अंतर्गतच
राज्यात जी नील क्रांती धोरण आहे ते जाहीर करण्यात आलेले होते. उद्दिष्टांमध्ये काय समावेश आहे, तर याच्या उद्दिष्टांमध्ये सागरी उत्पादनात वाढ करणे, राज्याचं जे काही सागरी उत्पादन आहे ते वाढविणे, निर्यातीत भारतीय मत्स्य व्यवसायाचा वाटा वाढविणे, मच्छीमार व मत्स्य पालकांचे उत्पन्न दुप्पट करणे, पर्यावरण आणि जैव सुरक्षा सह शाश्वतता सुनिश्चित करणे इत्यादी उद्दिष्टासह महाराष्ट्र राज्याने 2017 मध्ये हे नील क्रांती धोरण जाहीर केलेलं आहे. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे 2017. ओके. आता महाराष्ट्र राज्याचे पहिले जे काही महिला धोरण आहे 1994 मध्ये जाहीर केलेले आहे. वेगवेगळे जे काही महत्वाचे धोरण आहेत महाराष्ट्राच्या बाबतीत ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, आता या ठिकाणी ट्रान्सलेशनवर आयोगाने कशा पद्धतीने घोड केलेला आहे आणि मराठी ट्रान्सलेशन करणाऱ्या किंवा मराठीवर निर्भर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न कसा चुकला जाऊ शकतो किंवा चुकीचा ठरू शकतो ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे. आता ग्रामीण भागाची लोकसंख्या सतत कमी होण्याचे जे काही कारण आहे तर त्या ठिकाणी या प्रश्नात विचारलेलं आहे. ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे. ब आहे ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होतो आहे. क स्टेटमेंट आहे ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते. आणि ड आहे ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो. ओके. आता जर व्यवस्थित विधानांचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये जन्मदर कमी आहे का, तर ऑफकोर्स जन्मदर कमी नाही हे कारण असू शकत नाही किंवा कारण दिसून येत देखील आपल्या ग्रामीण भागामध्ये जन्मदर कमी असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तर आपण एलिमिनेट करू शकतो. सो पर्याय असणार नाही किंवा अविधान असणारा पर्याय असणार नाही. त्यानंतर आहे ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर. ओके. जेव्हा ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होत असतो वेगवेगळ्या कारणामध्ये, एज्युकेशनच्या बाबतीत असेल किंवा रोजगार चांगला रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा इत्यादी कारणामुळे, तर त्यामुळे देखील किंवा या कारणामुळे ग्रामीण भागात लोकसंख्येचे जे प्रमाण आहे तो कमी होऊ शकतो किंवा लोकसंख्या कमी होऊ शकतो. ओके. सो ब या ठिकाणी असणार आहे. सो ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते त्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे. सो कीवर्ड लक्षात ठेवा, सतत, कंटिन्युअसली. सो ब आपल्या पर्यायात असणे अपेक्षित आहे. ओके. सो ब असणारा पर्याय किंवा ब विधान असणारा पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये दिसून येतो. सो हे दोन पर्याय एलिमिनेट करू शकतो. बरोबर विचारलेलं आहे. त्यानंतर क पर्याय किंवा सी विधान काय दिलेलं आहे ज्याच्यामध्ये ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते. ओके. आता या ठिकाणी लक्षात ठेवा कमी असते असा दिलेला आहे. आता आपल्याला योग्य पर्याय देताना आयोगाने फक्त ब दिलेला आहे. तर का ब दिलेला आहे ते पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत. ओके. कशा पद्धतीने आयोगाने आपल्याला या ठिकाणी ट्रॅपमध्ये अडकवलेलं आहे. ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो का, सो याचा काही संबंध नाही. ओके. सो मृत्यूदर जास्त असतो त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जन्मदर आणि मृत्यूदराचा फारसा इम्पॅक्ट आपल्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये ग्रामीण भागात जे स्थलांतर सतत कमी होत आहे किंवा एकंदर कंटिन्युअसली जास्त होण्याच्या प्रमाणामध्ये ते इम्पॅक्ट करत नाही इन द सेन्स त्याचा प्रभाव त्या प्रमाणामध्ये नसतो ज्या प्रमाणामध्ये स्थलांतर आणि रोजगाराची उपलब्धता कमी होत असल्या कारणाने किंवा इतर कारणामुळे स्थलांतर घडून येतो. ओके. सो या ठिकाणी ब आणि क आपण मराठी जे काही विधान आहे ते त्यामध्ये आपण ब आणि क निवडू शकतो, कारण ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्धता कमी असते आणि त्यामुळे ग्रामीण भागातील लोक काय करतात तर शहराकडे स्थलांतर करतात आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या हे सतत कमी होताना आपल्याला दिसून येतो. सो ब आणि क या प्रश्नाचं योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. ओके. सो ब आणि सी. मात्र आयोगाने फक्त ब दिलेला आहे. आता फक्त ब का दिलेलं आहे ते या ठिकाणी तुम्ही ऍक्च्युअल जे प्रश्न आहेत आयोगाने विचारले ते बघा. आता मराठी स्टेटमेंट आपण बघितलेलं आहे. आता जे याच्यात दिलेलं होतं की ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते. आता तेच या ठिकाणी इंग्लिश ट्रान्सलेशन बघा. द एम्प्लॉयमेंट इज नॉट अवेलेबल इन रुरल एरिया. एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, नॉट अवेलेबल असं असते का, तर नाही. ग्रामीण भागामध्ये रोजगारीचं प्रमाण कमी असते, उपलब्धता कमी असते, पण एकही रोजगार नसते किंवा अवेलेबलच नसते किंवा उपलब्धच नसते असा जर स्टेटमेंट असेल तर ते चुकीचं असणार आहे. ओके. जे आपल्याला इंग्लिशमध्ये दिलं होतं, जर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध नसते असं जर स्टेटमेंट असतं तर आपण चुकीचं केलेलं असतं आणि आपला पर्याय योग्य असणारा पर्याय आपण फक्त बी निवडलेलं असतं. मात्र एक इंग्लिशचं जे काही ट्रान्सलेशन आहे ते व्यवस्थित वाचल्या न करणारे किंवा मराठी ट्रान्सलेशन योग्य पद्धतीने न झाल्या कारणाने आपला जे काही प्रश्न आहे ते चुकलेला आहे किंवा चुकीचं झाल्याचं आपण म्हणू शकतो. ओके. सो अशा पद्धतीने फक्त ब या स्टेटमेंटनुसार फक्त ब या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके. आता जे काही महत्वाचे घटक आहेत स्थलांतरमध्ये, सो स्थलांतर कारणीभूत असणारे जे काही इतर घटक आहेत तर ते या ठिकाणी दिलेले आहे, ज्यामध्ये दारिद्र्य आहे, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे लोक ग्रामीण भागातून शहरी भागाकडे चांगल्या आरोग्य सुविधा, शिक्षण आणि इत्यादी घटकांसाठी ते स्थलांतर करत असतात. नैसर्गिक आपत्ती असेल,
पूर असेल, दुष्काळ असेल, चक्रीवादळ, सुनामी, भूकंप, युद्ध इत्यादी किंवा स्थानिक संघर्ष या कारणामुळे देखील स्थलांतर होताना दिसून येतो. ओके, नोकरीच्या चांगल्या सुविधा असेल, एज्युकेशनच्या बाबतीत असेल, ओके, चांगलं शिक्षण मिळावं त्यासाठी म्हणून देखील ग्रामीण भागातून शहरी भागाकडे लोक स्थलांतर करतात. सो इत्यादी हे स्थलांतर करण्याचे कारणे आहेत आणि त्यामुळे काय होतं तर ग्रामीण भागातील जी लोकसंख्या आहे ती कमी होत असते. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे प्रश्न बघितलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे, असा एकंदरीत प्रश्न आहे. महाराष्ट्रातील दख्खनचे पठार, सह्याद्री पर्वत आणि सातपुडा पर्वतरांग. त्यानंतर तिसरा पर्याय आहे किनारपट्टीचे मैदान आणि चौथा आहे मुदखेड टेकड्या. ओके, आता आपण जेव्हा हवामानाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बघतो, सो प्रमुख जल विभाजक म्हणून आपण दोन पर्वत श्रेणींचा विचार करत असतो. एक आहे सह्याद्री पर्वत, ज्यामुळे जे काही मान्सून वारे आहेत ते अडकविले जातात किंवा जे काही मान्सून जे वाऱ्यांचा वेग आहे त्या ठिकाणी कमी केला जातो आणि त्यामुळे काय होतं तर मोठ्या प्रमाणात जे पर्जन्यवृष्टी आहे ते फक्त कोकण प्रदेशामध्ये दिसून येतात किंवा पडत असल्याचे आपल्याला दिसून येतं. मात्र सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागामध्ये ज्याला रेन शॅडो झोन किंवा वर्षावण्याचा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हटला जातो, त्या ठिकाणी विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जे काही नाशिक पासून तर इकडे दक्षिण सांगली सातारापर्यंत जे पर्जन्यवृष्टी आहे ते कमी होताना दिसून येतो. ओके, सो त्यामुळे ते रेन शॅडो झोन मध्ये किंवा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. सो ते एक आपल्या प्राकृतिक घटक आपण म्हणू शकतो जे आपल्या महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव पाडतात. तो कुठला आहे तर सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांग. सातपुडा डोंगर रांगामुळे काय होतं तर उत्तरेकडे न जाता ते जे काही मोसमी वारे आहेत, ईशान्य मोसमी वारे आहेत, ते नॉर्थ ईस्टकडे किंवा ईशान्य आपल्या महाराष्ट्रातून ईशान्य भारताकडे ते वळविले जातात. ओके, तर ते देखील आपल्या महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव पाडणारे घटक आहेत. तो या ठिकाणी ते दिलेलं आहे प्रमुख जलविभाजक सह्याद्री पर्वताच्या बाबतीत. ते तुम्ही नंतर वाचून घ्या आणि इव्हन आपल्याला माहितीच असेल कारण आपण यावर सातत्याने आतापर्यंत वेगवेगळे जे इनिशिएटिव्ह आपण घेतलेले आहेत त्यामध्ये बहुतेक वेळा आपण ते बघितलेलं आहे. ओके, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे सह्याद्री पर्वत आणि सातपुडा पर्वतरांग. ओके, सो मॅपमध्ये जर बघायचं झालं तर अशा पद्धतीने या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांग आणि उत्तरेकडे नर्मदा नदी आणि तापी नदीच्या दरम्यान जे काही सातपुडा पर्वतरांग आहे ते स्थित झालेला आहे. ओके, सो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्हींच्या बाउंड्रीवर हे सातपुडा पर्वतरांगेमुळे हे दोन्ही राज्य वेगळे झाले असं आपण देखील म्हणू शकतो. ओके, सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न आणि 2022 मध्ये जे भूगोलाचे प्रश्न 15 प्रश्न आयोगाने विचारलेले होते ते आपण या ठिकाणी कॉन्क्लूड करणार आहोत. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. साबरमती, तापी, माही की नर्मदा. ओके, सो कुठल्या नदीवर गुजरात राज्यातील उकाई हे प्रकल्प बहुउद्देशीय प्रकल्प तयार केलेला आहे किंवा एकंदरीत वसलेला आहे असा प्रश्न आहे. सो लक्षात ठेवा अतिशय फॅक्च्युअल आहे. पर्याय क्रमांक 2 तापी. तापी नदीवर मॅपमध्ये बघू शकता उकाई डॅम किंवा उकाई प्रकल्प गुजरात राज्यामधील या तापी नदीवर तयार करण्यात आलेला आहे. ओके, सो तापी नदीच्या बाबतीत या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो तापी नदीवर हे उकाई प्रकल्प आहे ते तयार करण्यात आलेले आहे. तापी नदीवर बांधण्यात आलेले उकाई प्रकल्प हे गुजरातमधील सरदार सरोवरानंतर दुसरे सर्वात मोठे जलाशय किंवा धरण आहे असं म्हणू शकतो, ज्याला वल्लभ सागर म्हटलं जातं. ओके, सो कुठल्या धरणाला किंवा कुठल्या प्रकल्पाला वल्लभ सागर प्रकल्प म्हणून ओळखला जातो? सो उकाई प्रकल्प. ओके, सो हे लक्षात ठेवा. 1972 मध्ये बांधण्यात आलेले हे प्रकल्प आहे. आता इतर जे काही देशातील महत्वाचे प्रकल्प आहे ज्यामध्ये भाकरा नांगल प्रकल्प सतलज नदीवर पंजाब व हिमाचल या राज्यांदरम्यान आहे. हिराकुंड धरण सर्वांनाच माहित असेल महानदीवर ओडिशा राज्यामध्ये. त्यानंतर दामोदर व्हॅली प्रकल्प दामोदर नदी पश्चिम बंगाल आणि झारखंड दरम्यान आहे. नंतर आहे नागार्जुन सागर प्रकल्प कृष्णा नदीवर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या दरम्यान आहे. त्यानंतर तेहरी धरण प्रकल्प राज्यसेवा पूर्व परीक्षेवर यावर जोड्याला सोबत प्रश्न विचारलेला होता. सो तेहरी धरण प्रकल्प कुठे आहे तर उत्तराखंडमध्ये भगीरथी नदीवर तयार करण्यात आलेला आहे. ओके, सो भगीरथी नदीवर तेहरी धरण प्रकल्प हे लक्षात ठेवा. रिहंद प्रकल्प कुठे आहे तर उत्तर प्रदेशमधील रिहंद नदीवर आहे. त्यानंतर इंदिरा सागर प्रकल्प नर्मदा नदीवर मध्य प्रदेश या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आयोगाने विचारलेले 15 प्रश्न जे कंबाईन पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारलेले होते, ज्यामध्ये शेती घटकापासून तर लोकसंख्या असेल, त्यानंतर शेती संदर्भात जे काही पिकं असतील, ओके, किंवा संस्था असतील त्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे.
महाराष्ट्रातील भौगोलिक प्रदेशाच्या संदर्भाने, भौगोलिक विस्ताराच्या संदर्भाने खनिज संपत्तीवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके. शेत जमिनीचे विभाजन, ओके, अंडरस्टँडिंग किंवा बेसिक कॉमन लॉजिकच्या माध्यमातून आपण प्रश्न कसे सॉल्व्ह करतो त्या दृष्टिकोनातून देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो देखील लक्षात ठेवा. टुरिझमच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आलेले आहे करंटच्या दृष्टिकोनातून. सो असे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहे. ओके. 2023च्या नंतर जे आपण 2023 जे काही पूर्वपरीक्षेत विचारलेले प्रश्न, कंबाईन मध्ये विचारलेले प्रश्न अनालाइज केल्याच्या नंतर आपण कुठले टॉपिक महत्वाचे आहेत आणि कोणत्या टॉपिकवर कोणत्या वर्षी प्रश्न विचारलेले आहेत एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ देखील तयार करणार आहोत. ओके. सो थांबू या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद, हॅव अ गुड डे.